पोरीची तब्येत नाही, किती दिवसाचे फोन येऊन आले. तिला वाटून आलं पोरगी येते का नाही येत. ह्या पोरीचे पेपर वाचे ना, काहीच करत अनबुडी करते तमाशे असे. काय काय करावं बाई, काही समजतच नाही मला. आईच्या बाबाला विचारून पाहतो, पैसे लय पाहिजे ना, दूर येतं रोजचे फोन येते. येतं का नाही येतो, किती दिवसानं येतं. माझ्या बहिणी गेले म्हटलं आणि आलाय भेट घेऊन. मी राहिली घरच्या घरी. घरी तमासखोर बुडी आहे ना, तिच्या विचारून पाहा लागत मागाच्या माणसाले. आज होय मोठं दूर आहे, जाऊ तर एकटीले जाताही नाही येत. माणसालेच घेऊन जा लागते. ते लेकरं दोन दोन सांभाळते का बाईकडून, कधी गेली नाही तर. आयो पाठवच नेऊन आलं माझ्याकडून. ये तू सांग ना मला समजून. मला काय येते हो बाई त्याच्यातलं. त्या बाबाला विचारतो, त्या बाबाला येते बाई इंग्लिश मधलं, मला तर काही येत नाही. त्या बाबा आल्यावर येतेस आता 5 मिनिटानं. विचारजो तू. लेकरानं विचारलं तर मायले आलं पाहिजे बाई, मला येऊन नाही आलं. मला तर बेकार वाटून आलं, पण आलं पाहिजे हो. तिचे बाबा शिकले आहे तर येते. मी काय शिकली हो, 10वी शिकली आहे तर मला येतही नाही एवढं. त्याच्या ह्याच्यातलं लेकराच्या ह्याच्यातलं त्याला आहे फुल इंग्लिश. मला काय येते त्याच्या ह्याच्यातलं. मी शिकली असती तर मलाही आलं असतं. चौघी चौघी बहिणीन कायच एवढ्याच लेकरायला शिकवणं होतं तर काय. कसंही माय बापानं 10वी पर्यंत शिकवलं. एवढं येते का 10वी पर्यंतच्या. मला तर काहीच येत नाही बाई तिच्या पुस्तकातलं वाचलं तर. बरं झालं तुम्ही आले. ह्या पोरीला प्रश्न विचारायचा होता तुम्हाला, तुम्ही सांगा बरं. काय विचारायचं आहे बाई, सांग बरं. दाखव बरं, काय सांगा लागते तुला, दाखव. बाय गणितच नाही आलं मला, तुम्ही समजून सांगा बरं. गणित आहे मला. कोण तुला येऊन नाही आलं काय? मॅडमला कोणी विचारलं ट्युशनच्या? हा मी सांगतोच तुला, सांगत नाही असं नाही, पण मॅडमला विचारायचं आपल्याला येत नाही तोपर्यंत. काऊन तुझ्या ट्युशनचे पैसे नाही भरत काय आपण? एवढ्याला पैसे देतो तुझ्या ट्युशनवाल्या मॅडमला. विचारायचं आलं नाही का आपल्याला. तू विचारत जाय बरं त्या मॅडमला. मी फोन करू का त्या मॅडमला? मला समजून सांगितलं पण मला समजलंच नाही बाबा. तुम्ही समजून सांगा. तुम्ही सांगता बाबा बरोबर, तुम्हाला गणित येते, तुम्ही बरोबर सांगता मला. हे वय बाबा. गणित पाहतो कसं आहे तर मग तुला समजून सांगतो. काय मला 5 मिनिट वेळ लागत ना बाई समजून सांगाले. हा तुमचं बरोबर आहे. पहा तुम्ही मग मला बरोबर समजून सांगा तुम्ही. हा हा. काय बाप शिकला आहे तर किती फायदा आहे पोरीचा. बरं झालं बाई तिचे बाबा शिकले आहे, नाही तर दोघांचं येण्यासारखं काम झालं असतं. हुशार आहे व्याघरचा माणूस. मला तर काही समजत नाही, गणितही येत नाही मला. समजलं नाही का बाई? गणित तर मस्त आहे, सोपंच आहे. तुला कोण नाही आलं? तुला डोकं चाललं नाही का? मॅडमने सांगितलं तर. सांगितलं मॅडम ना, डबल सांगितलं नाही मामा. मग कावर लावणीच करते मॅडम कधी कधी. मग त्यालाच सांगते ना तुझी मॅडम. तू भेली पहिलेच भाऊ भेली ना तू, म्हणून तुला मी बरोबर सांगतो तुला. आता गणित कसं करायचं, गणित कसं होतं, भागाकार करायचं होतं बाई. हा भागाकार करायला लागत होता. मग तुला तो भागाकार येते. तुला का बरं केलं नाही? भागाकार करून पाहायचा पहिले. बरं भागाकार कर बरं, तुला येते ना, कर. मग बरोबर उत्तर येते. मी तुला समजून सांगतो, नाही आलं तर. करतो बाबा. मी काय फटाफट जेवायला वाढतो, बाबाला बोलावतो आणि तुम्ही या 5-10 मिनिटात बात करून तिला समजून सांगता तुम्ही. बात या लवकर. काय बाई तू ये जो जेवायला. हो येतो. अरे तू तोपर्यंत बात करून तिला समजून सांगतो मी. आबा आबा आबा. जेवला काय? हा भाता खाल्ला काय? कसं बदमाश आहे. जेवलो म्हणते बाप, कसा हुशार आहे. भल्ला लहान सुकला आहे पण दोक्षण भल्ला चंटाय पण. तू कोणाचा आहे ना? हा माया ना तू माझ्यासारखा हुशार आहे त्यासारखा आहे काय? काय पा लागते तुमची हुशार की बाप्पा. हा नातावानी कुठं नाप्पावानी ना तू कुठं. ते कुठले धंदे केले हो आम्ही? हा का शांते? तू तरी त्याच्या बाईला कुरकुर कुरकुर करत राहतो, आम्ही नाही करत त्यासारखे. तूच करतो कुठं धंदे, सांगतच राहतं मापाशी आउटसूट उठसूट. त्याचे कुठं धंदे करून आली. हा घरातले तुम्हाला सांगणार आहे नाही का? अजून सांगितलं नसतं तर अजून म्हटलं असतं तुम्ही सांगत नाही म्हणून. ते जास्त बोलणे येणारे सुनीच्या शिकू आहे. नाही तर कधी घेतला आयुष्यात माय भाग. आम्ही बदमाशच आहे, विलनच ठरली आहे घरातली. तुम्ही एक सुदेन तुमचं पोरगण, तुम्ही सून तुमची 1 नंबर. मी आहे बदमाश साऱ्या गावाची. अशी बोलतो शांती तू? हा तू अशी बोलतो, भांडणाचं बोलतो. सुनीच्या इकडून आहे, याच्या इकडून आहे, बायकोच्या इकडून नसते तर सुनीच्या इकडून असते काय? हा सून तुम्हाला खाऊ पिऊ घालत काय काय? अशी बोलतो तू, वेगळीच बोलतो बा. मला समजतच नाही तू. चला बरं बाबा जेवायला, लय वेळ झाला. चला बैले गणित समजून सांगून आले तिचे बाबा. समोर वय म्हणे मला. हा बाबाले आईले ताट वाढून दे म्हणे, बाबूले जीव घालून दे म्हणे. मी बात तर म्हणे ताट वाढलं का बैले गणित नाही येऊन आलं ना, गणित समजून सांगते. तू सगळं त्याच्या इकडे लाच जाय. तुला काही येत नाही काय? समजून सांगत ना एवढ्या वेळपर्यंत काय केलं त्या. पुस्तक घेऊन दिसली मला ते. तुला गणितही सांगता नाही येत काय? ते गणित आलं असतं तर मग काय लागलं असतं एवढ्या वेळ. तिच्या बाबाची वाट पाहा लागली. मला ये नाही म्हणून विचारायला लागलं तिच्या बाबाले. आलं असतं तर मग मीच सांगितलं असतं. काय येते तुले? हा मग काय येते तुले? राही ना गुच्चप शांती, राही ना.
हा काय चिवय रे गुच्चाप तो बाई जाय तू जाय वाढतात मग बाबा भांडण्याचं कोण बोलतो बा हा तू भांडण्याचं कोण बोलतो तुला शांततेनं जगाव नाही वाटत का हे भांडणं करत राहते कसे स्वभाव बोलून घेतला तर तुया एवढ्या वर्षापासून हेच धंदे करून आली हा गुच्चप राहत जरा सुनवाईला असं बोलणं चांगलं नाही तुला वागवून नाही ना मरता बाई हा वागवाले दुःख सुख कोण कर सुनच कर म्हटलं जास्त बोलत नको जात तू नाही वागवलं तर नाही वागवलं काय काय बाहेर राहिलं काय आहेत तिथं काय हा एवढं कोणाला बोलाव नाही एवढा कोणा अंत पाहू नाही अशांती हा हा सुनीचा लय कड आहे तुम्हाला गुच्चपरा तरी कदर येते बुडी डिरा टर टर करते बुड्याचं हाशी खुशीत करा वाटते इथं तर असं वाटते ताटही वाढून नाही द्या एवढा राग येते बुडीचा एवढं काय केलं तर मी आईचं तेच नाही का जेवायला तुम्ही बाबा नाही कोण इथं बसले हा मला वाटलं जेवायला बसले असं म्हणून मी आलो पटकन बाबा बाबा तरी कसं समजलं हा लवेटचं दिसलो नाही म्हणून वाटते तुले ये बाबशी येतं काय ये जे ना आता जीवन घे ना जाय लय थकला असं ना वावरातून आला आणि त्या पुरीले गणित समजून सांगायला आलं का तिले येत नाही असं मापुरीले हा बाप आहे ना तिला गणित शिकवायला कोणचं गणित येते मला येत नाही काय पहिल्यापासून मी गणतात हुशार आहे आणि मापुरीला येत नाही मापुरीला भागाकार शिकवलाय सगळं शिकवलाय मी येणार तर आहेच मापुरीले असं हुशार पोरग निघालं पाहिजे तुया पोरगी तर हुशार आहेच पोरगही निघालं पाहिजे पोरगी हुशार निघते चांगला हुशार आहे तो तर तिचे चंट आहे आत्ताच हुशार वाटते पाहिजे ना तुम्ही हुशार निघतेस तो हा हा त्या जिंदगीचं चित झालं म्हणजे झालं त्यासारखं वावरात जा नाही लागलं पाहिजे हुशार असून फक्त त्याचे नोकरी लागली पाहिजे एवढी शिच्चा आहे बाप्पा नाताले वावर म्हणजे काय बेकार आहे का बाई अशी बोलतो बोंब पैसा येते मला काही कमी आहे का माझा पैसा मशाला काही कमी आहे काय नोकरीपेक्षा जास्त कमावतो मी तर कमावतो पण कष्टच करा लागते ना तुले ड्युटीवर केल्यावर तर काही ड्युटी सुट्ट्या भेटते का तुले आता भेटते मला ड्युटी करायला गेलो तर काय आता भेटत नाही का शिकलो आहे तो मी चांगलं भेटली ना बायको बाहेर तोंडी तुले हा चांगली शिकली सवरली कर म्हटलं तर केली नाही हे केली त्या का म्हणा धंद्याची काय येते तिले साधं लेकराला गणित ते समजून सांगता येत तुला मोठी आवडली होती ते असू दे हा असू दे जास्ती बोलत नको जात तू कमी बोलत जाय बरं चला जेवाले चला दोघं तिकडे ए तू घेऊन जाय पोराले तू ये तू जाईन बाप्पाला घेऊन जाय तू या हा मला मी येतो मी जेवण मी 5 वाजता आता नाही जेवण पण त्याशिवाय असा ते अहंकार आडवा येते म्हणून हे असं चांगलं नाही म्हटलं तुझ्या स्वभाव ह्या बदलू तू आई हा यानं त्या घरात भांडणं आहे म्हटलं रिकाम्या कामाचे जाय लय हुशार झाला ना तू लय हुशारवाले जा ना जेवून घे तुला काही मी जेवायसाठी नाही म्हणून आलो जा ना जाय कशी बोलतो ना म्हणून ते राग येते म्हणले तुया चांगली बोलतो ना काही असं बोलण्यानं चांगलं आहे की तुझी वागणूक नाही बाई चांगली तू आई हा आपण ती पोरगी लय चांगली आहे तू एक पट नाही आहे ते पोरगही चांगला आहे बुडाही चांगला आहे तू अशी वागतो म्हणून तुला राग करून बरं सगळेजण कोण आई बाबा कोण नाही आले जेवाले ताटात वाढून ठेवले कोण नाही आले येत आहे हात धुतो म्हणे बाबूसाठी वाढलं वाटते ताट्या मग तुमच्या मंदात करते ना म्हणून मला तुमच्या संगत बोलायचं होतं बोलायचं होतं बोल बसा तर खरी खाली बसा आईची तब्येत नाही काय आलं दिवसाचं बरंच नाही आईले तिचा लय वेळा फोन येऊन गेला माझ्या बहिणी गेल्या येऊन 2 जण भेटीले या म्हणे म्हणून आले चलता का बा भेटीले का नाही चलत का मी एकटीच जाऊ जण 4-5 दिवस चल जाऊ मग 2 जण एखादा मानं तू राहतो तू इच्छा आहे का राहायची नाही तर चालली जाय तू इच्छा असेल तर 2-3 दिवस राहायची इथे इच्छा होती राहायची पण तुमचे मन बा म्हणून म्हणाली पण मला एकटीले 2 लेकरं सांभाळणं नाही होत तुम्ही चला माझ्यासोबत भेट घ्या मग तुम्ही चालले जा असं कर ना तिकडून कोण आणून देते तुला पण मी बाबाले तुम्ही चला म्हणून माझ्यासंगत हो आपण काय 2-3 दिवसात ते पाणी बोलणं करून घेतो मग चल ते पालखीचे कामच आहे ना हा भाजीपालाही वलवास लागते ना त्याच्यानं तर आपलं लेटच होत गेलं गाव चालले ऐकू आलं मला गावले जाऊ काय होय कुठं चालले गावले जा म्हटलं फिराले लय दिवसाचं घरातल्या घरात आहे म्हणून फिरून येतो तिकडे जातो फिराले फिरणं शिसून आलं आत्ता हा ते पालक काढून दिली आणि बुड्याच्या भरोश्यावर जाता काय हा बुड्याच्या भरोश्यावर टाकून मस्त आहे रे तू बिनकाळजीचा रोज जाईन काव फिरायले भेटील का तुझी आईची तब्येत नाही तर लय दिवस झाली तब्येत नाही फोन येते तिच्या आईचा येत नाही का बाई म्हणून चाललो भेटीले तुलाही वाटलं फिरायला चाललो आम्ही मग जाशील आत्ताच चांगला 8 दिवसांना जो भेटीले मग 2-3 दिवस राहायचो हे पालक मालक उपडून घे मग जाजो 2-3 दिवसात काही दुरुस्त झाल्यावर पाठवतो तिले अशी बोलून आली आई आम्ही पाणी ओलवतो 2 दिवसात तर मग तिला लिहून घालतो ते राहते हा ती गोष्ट बरोबर आहे बाबू
हा दुःख सुख संपल्यावर जा लागत असते काय? मनाचं काय तुमच्याच मनाचं आहे. जाय बाप्पा जाय. हा माय मनाची काही किंमत आहे का ह्या घरात? सगळं त्याच मताने चालणार आहे वर्षणगिनती. राय गुच्चप. हा आता तुम्हाला लय तोंड फुटलं ना. हा गुच्च्या प्राळ म्हणाले पहिले नाही म्हटलं, आता आलं ना तुमचं वय मला गुच्च्या प्राळ लावायचं. गुच्चाप राबर बाबा वाद नका वाढू जेव्हा जेव्हा गुच्चाप गुच्चाप जेव्हा सगळे जण